विद्यार्थी मित्रांनो, मी लोकमान्य टिळकांविषयी थोडक्यात माहिती सांगते की 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे मुंबईत सरदारगृह येथे निधन झाले आणि मृत्यूसमयी ते 64 वर्षांचे होते. हे वर्ष त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे आणि 64 वर्षाच्या आपल्या अल्पायुष्यात टिळकांनी अनेक भूमिका पार पाडल्या. हुशार विद्यार्थी, व्यासंगी शिक्षक, निर्भीड पत्रकार, स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते, गीता रहस्यकार या त्यांच्या विविध भूमिका होत. लोकमान्य ही त्यांना लोकांनी उत्स्फूर्तपणे बहाल केलेली पदवी आहे. अशी पदवी कोणत्याही शैक्षणिक विद्यापीठात मिळत नाही. मिळालीच तर ती लोक विद्यापीठात मिळते. कोणतीही सत्ता हाती नसताना, धन दौलत पाठीशी नसताना टिळकांनी महान कार्य केले आणि हे कार्य पार पाडित असताना देहाची हेळसांड झाली. तुरुंगवास भोगताना निकृष्ट अन्न खावे लागले, त्यातून मधुमेहाने डोके वर काढले आणि एकेकाळी अभ्यास बाजूला ठेवून वर्षभर व्यायाम करून कमावलेले शरीर देशकार्यासाठी खर्च केले. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगावचा. टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई, बाळाचे नाव पाळण्यातील केशव, पण सर्वजण त्यांना बाळ या नावानेच हाक मारत. टिळकांचे वडील गंगाधर पंत हे शिक्षक होते. त्यांची फिरतीची नोकरी होती. शाळेत घालण्यापूर्वी गंगाधर पंत यांनी त्यांना घरीच शिक्षण दिले आणि त्यांना पूर्णांक अपूर्णांकांचे गणित, संस्कृतमध्ये रूपावली, समाजचक्र, निम्मा अमरकोश तोंडपाठ होता. लहानपणी त्यांना एक श्लोक पाठ केला की त्यांच्या वडिलांकडून एक पै मिळत असे. टिळकांनी असे 400 श्लोक पाठ करून 4 रुपये मिळवले होते. त्यांची पाठांतर शक्ती बघून उपाध्यायांनी तोंडात बोटे घातली होती. पुढे गंगाधर पंत पुण्यात आले. पुण्यात नोकरी करता करता मुलाच्या शिक्षणाची सोय होऊन त्यांच्या आयुष्याला दिशा मिळेल हा उद्देश त्यामागे होता. मात्र पुण्यात आल्यावर पार्वतीबाईंचे निधन झाले. टिळक लहान असतानाच आईचे छत्र हरपले. त्यांना मातृप्रेम फारसे मिळाले नाही आणि गंगाधर पंतांनाही शाळा तपासणीसाठी बाहेरगावी जावे लागले. मग टिळकांचे काका गोविंदराव हे त्यांच्याकडे लक्ष देत. पुण्यातील ढोलकर आळीतील 2 नंबरच्या शाळेत टिळकांचे नाव दाखल करण्यात आले. गंगाधर पंतांना घरात सर्वजण नाना म्हणत. एकदा नाना आपल्या मुलाला म्हणजे टिळकांना म्हणाले, टेबलावर काय शोधतोयस? काय हवंय तुला? मला इथं ठेवलेली बाणाची कादंबरी हवी. मला ती वाचायची. सुरुवातीला काही भाग मी वाचलाय. एवढ्याशा लहान मुलाला कशाला हवी बाणाची कादंबरी? त्याला त्यातले काय कळणार? म्हणून नाना आपल्या मुलाला म्हणाले, हे बघ, मी देतो ते उदाहरण सोडव. ते सोडवलंस तर तुला मी कादंबरी घेऊन देईन. उद्देश असा की अवघड उदाहरण देऊन बाळाला निरुत्तर करायचे. पण बाळने चुटकीसरशी गणित सोडवून दाखवले आणि लहान वयातच बक्षीस मिळवले. शाळेतही टिळक फळ्यावरची उदाहरणे तोंडीच सोडवत. एखादे गणित निरनिराळ्या पद्धतीने सोडवत आणि त्या सर्व पद्धती कशाबरोबर आहे ते पटवून देत. त्यांची बुद्धिमत्ता वादातीत होती. एकदा वर्गात कोणीतरी शेंगा खाल्ल्या. त्याची टरफलं वर्गात पसरली. शिक्षकांनी शेंगा खाणाऱ्यांची चौकशी केली. कोणीच उत्तर दिले नाही म्हणून शिक्षकांनी सर्वच मुलांना शिक्षा केली. पण टिळकांनी शिक्षा न स्वीकारता घर गाठले. गंगाधर पंतांनी या प्रकारची चौकशी केली. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. गंगाधर पंत म्हणाले, माझ्या मुलाने वर्गात शेंगा खाल्ल्या नाहीत याबद्दल माझी खात्री आहे. इतर मुलांप्रमाणे त्याला बाहेरचे घेऊन खाण्याची सवय नाही. या उत्तरावरून कळून येते की गंगाधर पंतांचे आपल्या मुलावर किती बारीक लक्ष होते. त्याच्या सवयी, त्याची मित्रमंडळी याची देखील त्यांना इत्थंभूत माहिती होती. टिळक 15 वर्षाचे झाले. त्यांचे लग्न कोकणातील लाडघरच्या तापी या मुलीशी झाले. टिळकांचे लग्न झाले पण ते अजून मॅट्रिक परीक्षा पास झाले नव्हते. परीक्षा जवळ आली म्हणून ते अभ्यासाला लागले. नेमक्या त्याच वेळी वडील गंगाधर पंत आजारी पडले आणि टिळकांनी त्यांच्या वडिलांच्या आजारपणात खूप सेवा केली. ते वडिलांना रोज गीतेचा एक अध्याय वाचून दाखवत. मात्र या आजारातून गंगाधर पंत वाचू शकले नाहीत आणि 1872 साली त्यांचे निधन झाले. टिळकांचे पितृछत्र हरपले. ते लहान असतानाच आई गेली. आता वडील गेले.
टिळक खऱ्या अर्थाने पोरके झाले. तशीही परिस्थिती टिळक मॅट्रिकच्या परीक्षेला सामोरे गेले तशाच परिस्थितीत ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. गोविंद काकांना वाटे बळवंतरावांचे आता लग्न झाले आहे, त्याने कुठेतरी नोकरी करावी आणि संसार करावा. पण टिळकांनी पुढे कॉलेज शिक्षण घ्यायचे ठरवले. नानांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यावेळचे 5,000 रुपये ठेवले होते. यावरून गंगाधर पंत किती हुशार आणि दूरदृष्टीचे होते ते कळते. मात्र गोविंद काकांनी एका मध्यस्थामार्फत टिळकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि नानांनी ठेवलेले 5,000 रुपये नुसते व्याजी लावले तर आयुष्यभर पिठलं भाकरी सुखाने खाता येईल. मात्र टिळकांनी हा सल्ला धुडकावला. ते म्हणाले, नुसतं पिठलं भाकरी खाऊन जगण्यात कसली आली आहे मौज. वेळ पडली ना तर रावसाहेब मंडलिकांपेक्षा सरस कामगिरी करून दाखवीन. टिळकांचे हे उद्गार ऐकल्यावर मध्यस्थ गोविंद काकांना म्हणाले, मुलगा बृहस्पती आहे, तो आपल्यालाच 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकविल. काळजी करू नका, तो त्याचा समर्थ आहे, त्याला हवे तेवढे शिकू द्या. टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते समवयस्क मित्रमंडळीत रमले. एके दिवशी बिछाना घेऊन ते कॉलेजच्या वसतिगृहात राहायला आले. मनसोक्त गप्पा मारणे, अभ्यास करणे, आवडीच्या विषयावर तासनतास बोलणे असे उद्योग सुरू झाले. तेथे त्यांना गोपाळ गणेश आगरकर आणि वामनराव आपटे हे मित्र मिळाले. पुढे हे मित्र भविष्यातील कामाचे भागीदार झाले. 1876 साली टिळक BA झाले आणि 1879 साली ते LLB झाले. पुण्यामध्ये ते कायदा शिक्षणाचे वर्ग घेत त्यांनी MA लाही प्रवेश घेतला होता, पण त्याचा त्यांनी पाठपुरावा केला नाही. पुण्यामध्ये नृसिंह मंदिराच्या आवारात सदाशिव पेठेत वासुदेव बळवंत फडके नावाचे वादळ वास्तव्यास होते. या क्रांतिकारकाने इंग्रजांविरुद्ध बंड उभारले होते. ते स्वतः शनिवार वाड्यापुढे उभे राहून भाषण देत स्वतःच्या भाषणाची जाहिरात करत. त्यांचे झपाटलेपण पाहून टिळकही त्यांच्याकडे आकर्षित झाले. ते वासुदेव बळवंत फडके यांच्या व्यायामशाळेत जात. परंतु लवकरच ते त्यातून बाहेर पडले, कारण इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी लोक संघटन पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. त्यासाठी लोकजागृती केली पाहिजे. लोकजागृतीसाठी राष्ट्रीय शिक्षण, वृत्तपत्रांच्या माध्यमातून विचारजागृती हे ते मार्ग होत. म्हणून टिळकांनी आगरकरांच्या सोबतीने आणि मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या साथीने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेत स्वतः टिळक आगरकर अध्यापन करत. पुढे टिळकांनी आर्यभूषण हा छापखाना विकत घेतला आणि आगरकरांच्या साथीने केसरी आणि मराठा वृत्तपत्रे सुरू केली. केसरी हे मराठीतून निघे तर मराठा हे इंग्रजीतून निघे. 1 जानेवारी 1880 रोजी सुरू झालेले न्यू इंग्लिश स्कूल बाळशे धरू लागले होते. पण 1882 साली विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन झाले. म्हणून टिळकांनी न्यायमूर्ती तेलंग आणि डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती मंडलिक आणि आगरकर यांच्या सोबतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे फर्ग्युसन कॉलेज सुरू केले आणि तेथे टिळक आणि आगरकर स्वतः अध्यापन करत. आणि टिळकांचे अध्यापनाचे विषय होते संस्कृत आणि गणित. एक तप डेक्कन एज्युकेशन सोसायटीत सेवा केल्यावर टिळक तेथून बाहेर पडले, कारण आगरकरांनी समाजकारणाला प्राधान्य दिले. टिळक राजकारणातून स्वातंत्र्य मिळवू पाहत होते. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, जाहीर व्याख्याने, वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज जागृती हे मार्ग त्यांनी अवलंबले. त्यावेळी टिळकांचा अन्य क्षेत्रातील व्याप वाढू लागला आणि संस्थेच्या काही आजीव सेवकांनी त्याला आक्षेप घेतला आणि त्यांचे म्हणणे, शिक्षण क्षेत्रात राजकारणाचा हस्तक्षेप नको. म्हणून टिळक संस्थेतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची वेगळी वाट शोधली. पक्षी आकाशात उडतात, त्यांना मार्ग माहीत नसतो. स्वतःची वाट ते स्वतःच शोधतात. टिळकांची वृत्ती म्हणजे पाण्याचा प्रचंड प्रवाहाचा प्रपात आणि या प्रपाताला कोण बांध घालणार. टिळक वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रज सरकारविरुद्ध आग ओकू लागले आणि त्यापायी त्यांना 3 वेळा तुरुंगवास पत्करावा लागला. कोल्हापूरचे दिवाण छत्रपतींना छळ करीत होते ही बातमी टिळकांनी छापली, पण हाती काहीच लिखित पुरावा नव्हता. म्हणून त्या दिवाणांनी टिळक आगरकरांना कोर्टात खेचले आणि त्यांना 101 दिवसांची शिक्षा झाली. तरुण वयातच टिळकांनी मुंबईजवळील डोंगरीच्या तुरुंगाची हवा खावा लागली. टिळकांचे अग्रलेख अत्यंत स्फोटक असत. त्याची
शीर्षक आहे, सरकारचे डोके ठिकाणावर एक आहे. राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, हे तर आमचे गुरुच नव्हेत, हे उपाय टिकाऊ नव्हेत अशी असत. या अग्रलेखांनी समाज जागृती होत होती, लोकांच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी उफाळून येत होती, पण इंग्रजांचे मस्तक भडकत होते. आणि या भडक लेखनाबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि त्यात त्यांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा स्थितप्रज्ञ टिळक जराही विचलित न होता म्हणाले, या कोर्टापेक्षा वरचे एक कोर्ट आहे, तेथे मी निर्दोष सुटेन आणि माझ्या तुरुंगवासामुळे माझे जीवितकार्य पार पाडण्यास मदतच होणार आहे. आणि टिळकांना भारतापासून दूर ब्रह्मदेशात म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले आणि हा टिळकांचा 3रा तुरुंगवास होता. 1908 ते 1914 या कालावधीत टिळक मंडालेच्या तुरुंगात होते आणि तेथे त्यांनी त्यांचा प्रसिद्ध गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. टिळक वृत्तपत्रातून लिहित असत. एकदा त्यांचा मुलगा विश्वनाथ हा आजारी होता. त्याला प्लेग झाला होता आणि ते प्लेगच्या साथीचे दिवस होते. टिळक अग्रलेख लिहत होते तेव्हा कुणीतरी टिळकांना सांगायला आले, चला विश्वनाथ गेला. तेव्हा स्थितप्रज्ञ टिळक म्हणाले, तुम्ही पुढच्या तयारीला लागा, एवढा अग्रलेख पुरा करून मी येतोच. टिळक पुढे असेही म्हणाले, साऱ्या देशाचीच होळी पेटली आहे, तिथे आमच्या घरच्या एखादी गोरी जाणारच. केवढा हा धीरोदत्तपणा! टिळकांनी लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकसंस्करण यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले आणि या उत्सवातून पोवाडे सादर केले जात, मेळे घेतले जात, व्याख्याने होत. मात्र टिळक खऱ्या अर्थाने नरसिंह होते. लखनौ येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी प्रचंड अशी गर्जना केली. टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. हे स्वराज्य मिळवण्यासाठी टिळकांनी आयुष्याचा होम केला. खरं म्हणजे त्यांना हयातभर गणित शिकवायचे होते, अध्यापन करायचे होते, अध्ययन आणि अध्यापनाचा व्यासंग करायचा होता. पण स्वराज्याचे काम त्यांनी अंगावर घेतल्यामुळे अध्यापन मागे पडले आणि 1 ऑगस्ट 1920ला टिळकांचे देहावसान झाले. तेव्हा मुंबईला अंत्यविधीसाठी गांधीजी आणि नेहरू आले. गांधीजींनी टिळकांच्या शवाला खांदा दिला. जणू त्यांना सुचवायचे होते की तुमचे हे अपुरे राहिलेले काम मी पुढे नेईन. आणि खरोखरच महात्मा गांधी टिळकांचे राजकीय उत्तराधिकारी झाले. टिळकांच्या निधनानंतर गांधीजींनी लिहिले, प्रचंड कर्तृत्वाचा माणूस आपल्यातून निघून गेलाय. एक सिंहगर्जना शांत झाली. ते लोकांचे आदर्श पुरुष होते. त्यांचा शब्द हा अनेकांसाठी कायदा होता. निर्भयता, व्यासंग, स्थितप्रज्ञता, स्वातंत्र्याची अनिवार्य ओढ, जनसंघटन, देशासाठी सर्वस्वाचा होम करण्याची तयारी, निष्काम वृत्ती हे त्यांचे गुण होते. त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्या गुणांचे स्मरण करून ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. हेच खऱ्या अर्थाने त्यांचे स्मरण होईल.